इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 3। इतिहास लेखन भारतीय परंपरा क्षमता विधाने इतिहास लेखनाची परंपरा स्पष्ट करणे। इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक पाश्चात्य विचारवंतांचा हातभार लागला हे जाणून घेणे। भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचा चिकित्सक तुलनात्मक अभ्यास करता येणे। भारतात तसेच जगात झालेल्या ऐतिहासिक संशोधनाची माहिती मिळवता येणे। इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय आहे हे सांगता येणे। इतिहास लेखन भारतीय परंपरा 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल 2.2 भारतीय इतिहास लेखन तात्विक प्रणाली। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 1 मध्ये आपण अभ्यासले प्राचीन काळातील इतिहास लेखन म्हणजे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यामधील प्राचीन काळातील इतिहास लेखन हे आपण भाग 1 मध्ये अभ्यासले आहे। त्याचप्रमाणे इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 2 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल यातील मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन अभ्यासले आहे। आजचा भाग इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 3 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखन तात्विक प्रणाली याचा अभ्यास करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासूया भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली। यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, मार्क्सवादी इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास या सर्व भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणालींचा अभ्यास आता आपण करूयात। ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण। एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे आणि युरोपीय लोकांनी भारतामध्ये येऊन अशा वसाहती निर्माण केल्या होत्या। स्वतःच्या लष्करी आणि आर्थिक बळावरती त्यांनी भारतीय भूप्रदेश व्यापून टाकला होता आणि मग त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आणि यालाच म्हणतात वसाहतवाद। आता या वसाहतवादी लोकांचे म्हणजे त्यावेळेला काय इतिहास लेखन केलं ते आपण आता पाहूया। वसाहतवादी इतिहास लेखन भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता। भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते। वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचाही वापर केला गेला। वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण जर आपल्याला पाहायचे झाले तर ते म्हणजे 1922 ते 1937 च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे। प्राच्यवादी इतिहास लेखन पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश याबाबत युरोपीय इतिहासकारांनी लेखन केले। त्यांना
प्राच्यवादी इतिहास लेखक असे म्हणतात. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्यांच्याबद्दल आदर, कौतुक असे असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमध्ये साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1974 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. मॅक्स म्युलर जर्मन विचारवंत. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले आणि हे आहे त्यांचं पुस्तक बघा, द सेक्रेड बुक्स ऑफ ईस्ट. तसेच मॅक्स म्युलर यांनी ऋग्वेदाचे संकलन करण्याचेही काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. 6 खंड त्यावेळेला प्रसिद्ध झाली बघा ऋग्वेदाचे, आणि त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. आपला प्राचीन ग्रंथ आहे ऋग्वेद, आणि ह्या ऋग्वेदाचं संकलन कोणी केलं तर मॅक्स म्युलर यांनी केलं. आणि त्याचे त्यांनी किती ग्रंथ प्रसिद्ध केले, ते 6 खंड प्रसिद्ध केले. अलीकडच्या काळात प्राच्यविद्यांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैड या विद्वानाने केले. आता आपण अभ्यासूया राष्ट्रवादी इतिहास लेखनकार. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादी इतिहासकार जे होऊन गेले त्यामध्ये मुख्य नाव होतं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं. त्याचबरोबर विश्वनाथ काशीनाथ राजवाडे,
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, विनायक दामोदर सावरकर म्हणजे वीर सावरकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव कृष्ण मिराशी, आनंद सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरण दाखल देता येतील. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. ते लिहितात, मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातली तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी प्रतिपादले. इतिहासकार म्हणून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणजे विका राजवाडे हे आपल्याला परिचितच आहेत. विका राजवाडे यांनी इतिहास लेखन तर केलं, पण त्याचबरोबर भाषाशास्त्र, नंतर व्युत्पत्ती आणि व्याकरण तसेच इतिहास लेखन अशा अनेक मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणजेच विका राजवाडे होय. विका राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हे, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला मानवी इतिहास काल व स्थळ यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थळ व व्यक्ती या त्रयींची जी सांगड, तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते, असे विका राजवाडे यांनी मांडले आहे. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे
प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली आणि दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. आणि याच काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे विचार प्रवाह आढळतात. कोणते ते 3 नवे विचार प्रवाह आहेत? मार्क्सवादी इतिहास, 2 वंचितांचा इतिहास आणि 3 स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणारे इतिहासकार भारतीय मार्क्सवादी इतिहासकार 1. दामोदर धर्मानंद कोसंबी, 2. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, 3. कॉम्रेड शरद पाटील आणि 4. रामशरण शर्मा. तर हे भारतीय मार्क्सवादी इतिहासकार होय. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, डांगेंचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादावर लिहिले गेलेलं एक पुस्तक आहे. वंचितांचा इतिहास. वंचितांचा म्हणजे सबऑल्टर्न इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाने मांडली. वंचितांचा म्हणजे सबऑल्टर्न इतिहास जो आहे हा वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी
लोकपरंपरा हे एक महत्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास लिहिला. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनामध्ये हू वेअर द शूद्रास आणि अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. या ग्रंथांमध्ये त्यांनी दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला आहे. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्यांमध्ये ताराबाई शिंदे या अग्रणी होत्या आणि त्यानंतर पंडिता रमाबाईंनी 1888 मध्ये द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. तर मीरा कोसंबी या अलीकडच्या काळात लेखन करणाऱ्या लेखिका. त्यांनी पंडिता रमाबाई यांच्याविषयी लेखन केले होते. त्याचबरोबर डॉक्टर रखमाबाई यांच्याही स्त्री जीवनावरती मीरा कोसंबी यांनी लेखन केले आणि शर्मिला रेगे या दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रांवर त्यांनी लेखन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व स्त्रिया ज्या आहेत या स्त्रीवादी लेखन करणाऱ्या स्त्रिया. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीवादी इतिहास लेखन करणाऱ्या स्त्री इतिहासकारातील ताराबाई शिंदे यांचं कार्य महत्वपूर्ण आहे. त्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले. हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. ताराबाईंनी समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला विरोध करणारे लेखन केले. 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या
क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स फेमिनिस्ट एक्सेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई आणि भारताच्या पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंधांचे लेखन केले आहे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.